ज्यांची दुःख सारखी आहेत, जे होमोजिनियस आहेत, ज्यांना ब्राह्मणांनी बहिष्कृत केलेलं आहे, ज्यांचा विधी ब्राह्मण करत नाही, ज्या ज्या लोकांचे केस वारी कापत नाही, ज्या लोकांचे कपडे न्हावी धुवीत नाही, ज्यांना गावामध्ये प्रवेश नाही, ज्यांना कामाच्या मोबदल्यामध्ये पैसे मिळत नाहीत, अशा सगळ्या लोकांना शेड्यूल कास्ट या कॅटेगरीमध्ये टाकलं. परंतु बाबासाहेबांनी या लोकांचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि धार्मिक हा दर्जा उंचावण्यासाठी आम्हाला शेड्यूल कास्टमध्ये घेतलं आणि 13% आरक्षण मिळालं. माझा हा प्रश्न आहे की 77 वर्षामध्ये आणखीन आरक्षणच पूर्ण लागू केलं नाही. आरक्षण म्हणजे काय? आमचा आर्थिक दर्जा उंचावला पाहिजे. तुम्हाला माहीत आहे सामाजिक न्याय विभागाचं 25-26 बजेट किती आहे? 26,558 कोटी रुपये. स्वाभिमानी लोग ही संघर्ष की परिभाषा समझते हैं. जिनका स्वाभिमान मरा है वही लोग आज गुलाम हैं. ज्या ज्या महामानवांनी आम्हाला माणूस म्हणून बनवण्यासाठी आपलं आयुष्य संपविलं त्या सर्वच महामानवांना अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व विचारवंत आणि समोर बसलेले बुद्धिजीवी, मुझे तो इन पढ़े लिखे लोगों ने बहुत बड़ा धोखा दिया है. सोचा था पढ़ लिख कर बड़े अफसर बनेंगे, समाज के हित में कुछ काम करेंगे, लेकिन अफसर बनने के बजाय यहाँ तो क्लर्कों की भीड़ लगी है और आपने अपने बीवी बच्चे के पेट पालने में मशगूल है. बाबासाहेबांनी हा आपल्यावर व्यक्त केलेला संताप आणि आजची पाहिलेली उपस्थिती, असं वाटतं की बाबासाहेबाचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे. कारण सगळे शिकले सवरलेले आणि नोकऱ्यामध्ये असणारा वर्ग या ठिकाणी दिसत आहे. उपवर्गीकरण ही एक फडणवीस सरकारची गुगली आहे. 1935ला या देशामध्ये जनगणना झाली आणि शेड्यूल कास्टची यादी तयार झाली. मग या शेड्यूल कास्टच्या यादीमध्ये कुणाला घ्यायचं आणि कुणाला नाही घ्यायचं हे बाबासाहेबांनी एकट्याने विचार केला. ज्यांची दुःख सारखी आहेत, जे होमोजिनियस आहेत, ज्यांना ब्राह्मणांनी बहिष्कृत केलेलं आहे, ज्यांचा विधी ब्राह्मण करत नाही, ज्या ज्या लोकांचे केस वारी कापत नाही, ज्या लोकांचे कपडे न्हावी धुवीत नाही, ज्यांना गावामध्ये प्रवेश नाही, ज्यांना कामाच्या मोबदल्यामध्ये पैसे मिळत नाहीत, अशा सगळ्या लोकांना शेड्यूल कास्ट या कॅटेगरीमध्ये टाकलं. आपला कुणाचाही मार, मांग, चांबार, ढोर, ढोरामध्ये रंगी ढोर, बुदल्या ढोर, रसपूत ढोर, मारामध्ये बौद्धामध्ये लांडवण, आंदवण, सोमवंशी, मांगामध्ये मांग, गारुडी मांग, विविध जाती, या सगळ्यांना सारखे चटके बसले आणि यांचा सगळ्यांचा सामाजिक दर्जा उंचावला पाहिजे. सामाजिक दर्जा आर्थिक निकषासाठी घटनेमध्ये कलम 46 आहे, परंतु बाबासाहेबांनी या लोकांचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि धार्मिक हा दर्जा उंचावण्यासाठी आम्हाला शेड्यूल कास्टमध्ये घेतलं आणि 13% आरक्षण मिळालं. या 13% आरक्षण लागू करत असताना आरक्षण म्हणजे काय आपण समजून घेतलं पाहिजे. आम्हाला शिक्षणामध्ये आरक्षण मिळालं. कॉलेजला गेलं की स्कॉलरशिप मिळते, फॉर्म भरला की फीस माफ होते, नोकरीमध्ये वयाची 5 वर्षाची जास्त अट आहे, शिथिल आहे. शिक्षणामध्ये मिळालं, नोकऱ्यामध्ये मिळालं, परंतु नोकऱ्यामध्ये आम्हाला जास्त जागा जातात. पण शासनामध्ये एक नवीन खातं निर्माण केलं. पहिलं गुंतवणूक खातं होतं, आता एक निर्गुंतवणूक खातं आहे. गुंतवणूक खातं पहिलं गुंतवणुकी करून नवीन नवीन फॅक्टऱ्या उभा करायचं आणि त्या फॅक्टऱ्यामध्ये आम्हाला नोकऱ्या मिळायच्या. आता हे केंद्र शासनाचं निर्गुंतवणूक जे खातं आहे ते शासनाच्या मोठमोठ्या कंपन्या विकून टाकत आहे, ते प्रायव्हेट लोकांना देत आहे आणि प्रायव्हेटमध्ये आम्हाला आरक्षण नाही. माझा हा प्रश्न आहे की 77 वर्षामध्ये आणखीन आरक्षणच पूर्ण लागू केलं नाही. आरक्षण म्हणजे काय? आमचा आर्थिक दर्जा उंचावला पाहिजे. शासनाचे जे कंत्राट आहेत, कामाचे, रोड बांधायचे कॉन्ट्रॅक्ट आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा आरक्षण असलं पाहिजे. मागासवर्गीयाच्या सहकारी सूतगिरण्या असल्या पाहिजेत.
महाराष्ट्रामध्ये ऊसाचे कारखाने किती, त्याच्यामध्ये 13% कारखाने मागासवर्गीयांचे असले पाहिजेत. शासनाला जे लेबर आता कर्मचारी कॉन्ट्रॅक्ट भरतीनं करतात, ते कर्मचारी पुरवण्याचं कॉन्ट्रॅक्टसुद्धा मागासवर्गीयाच्या संस्थेला मिळालं पाहिजे 13%. प्रत्येक ठिकाणी 13% लागलं पाहिजे. आणि भारताच्या घटनेमध्ये सुद्धा आमची घटना 3 महत्त्वाची आहे. 3 ठिकाणी आरक्षण आहे: शिक्षण, आरक्षण आणि इकॉनॉमिकल. तुम्हाला माहीत आहे सामाजिक न्याय विभागाचं 25-26 बजेट किती आहे? 26,558 कोटी रुपये. हे बजेट लागू होत आहे का? आणि हे बजेट जर खर्चीला जात नाही तर या बजेटसाठी कोण भांडणार आहे? कुणाला काही कळतच नाही. म्हणून या महाराष्ट्रामध्ये भांडणारी जात कोण आहे? तर पूर्वाश्रमीचा महार आणि आजचा बौद्ध. स्कॉलरशिपसाठी बौद्ध रस्त्यावर येणार. रविदासांचा अपमान झाला, बौद्ध रस्त्यावर. अण्णाभाऊ साठेच्या नातवाला घर नाही राहायला बांधून कोण देणार? बौद्ध. अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाला बजेट नाही, भांडणार कोण? बौद्ध. मांगावर अन्याय झाला, लढायला बौद्ध. चामरावर अन्याय झाला, लढायला बौद्ध. आणि ही भांडकुदळ जात आहे आणि एकटी भांडत नाही तर महारालाही सोबत घेते, मांगालाही घेते, चांबारालाही घेते, पारद्यालाही घेते. आणि या सगळ्याला जाऊन समजून सांगते, बाबा तू आमचा आहेस, हे बाबासाहेबांनी आपल्यासाठी केलं आहे. तुला गावातल्या पाटलानं शिवी दिली की ॲट्रॉसिटी आहे, हे समजून सांगणारी जात आहे. आणि ही सरकारला न परवडणारी जात आहे. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये मोठ्यातला मोठा निर्णय शासनाने घेतला. आणि तो जर या महाराष्ट्रातल्या बौद्धांना, दलितांना पटला नाही, तो शेड्यूल कास्टच्या विरोधात असेल, तर पहिल्यांदा रस्त्यावर कोण येतं? तर या महाराष्ट्रातला महार आणि आजचा बौद्ध. आणि म्हणून या सरकारनं ठरवलं यांचे पंख छाटले पाहिजेत. आणि म्हणून 1960-65 पासून ते कार्यक्रम चालू आहे. परंतु मध्ये काँग्रेसनं काही त्यांना जमू दिलं नाही. ज्यावेळेस सामाजिक न्याय विभागाचं खात्याला मंत्रीच नव्हता, ते खातं या राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे होतं, त्यावेळेस त्यांनी हा घाट घातला. 5 लोकांची समिती नेमली, 5 लोकांनी नकार दिला. SC कॅटेगरीमध्ये ज्या 59 जाती त्या होमिजिनियस आहेत, एकसंघ आहेत, यांना वेगळं करता येत नाही. घटनेतल्या 341 कलमानुसार यांना तोडण्याचा अधिकार नाही. तो अधिकार आहे राष्ट्रपतीला आणि संसदेला. संसद सर्वश्रेष्ठ आहे, उच्च न्यायालय सर्वश्रेष्ठ नाही. आणि त्या 5 लोकांनी ठरवलं, निर्णय देऊन टाकला. मग सरकारला तर करायचं आहे. मग 5 लोकांचा निर्णय रद्द ठरवायचा असेल तर त्याच्यापेक्षा जास्त लोकांचं समिती बनवावं लागेल. आणि त्यांनी 7 लोकांची समिती बनवली. त्या 7 लोकांमध्ये आमच्या रक्ताचे 2 होते, एक चंद्रचूड आणि दुसरे गवई. यांनी आम्हाला धोका दिला, ते काही नवीन नाही. आम्ही बाबासाहेबाला सोडलं नाही. 1952ला ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये पहिली निवडणूक लागली, 1949ला घटना लागू झाली, 1952ला पहिली निवडणूक लागली. आणि पहिल्या निवडणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नायगाव लोकसभेमध्ये निवडणुकीला उभा टाकले. बाबासाहेबाला वाटलं पहिला राजा राणीच्या पोटातून जन्म घेत होता, आता मताच्या पेटीतून घेणार आहे. या लोकांना मताचा अधिकार मी दिलेला आहे आणि हे लोक मला मतदान करतील आणि घटना समितीवर निवडून पाठवतील. नायगाव लोकसभेमध्ये 34% मतदान हे शेड्यूल कास्टचं आहे आणि शेड्यूल कास्टमध्ये बौद्धांचं आहे. बाबासाहेबाच्या विरोधामध्ये काँग्रेसकडून भाऊराव बोरकर निवडणुकीला उभा टाकला. नाही, मी बरोबर आहे. बरं ठीक आहे, कोणी असेल. बाबासाहेबाच्या विरोधामध्ये काँग्रेसने उमेदवार दिला. बाबासाहेबांनी हातामध्ये पॉम्पलेट छापलं आणि प्रत्येक घरोघर जाऊन ते वाटत होते की मला मतदान द्या, मतदान मागत होते. आणि तो काँग्रेसचा उमेदवार हातामध्ये एक धोतर जोडा, एक जमाल मलगू लुगडं, ते प्रत्येक कुटुंबाला देऊन मतदान मागत होता. ज्या बौद्धाला जगण्याचा सन्मान दिला बाबासाहेबांनी, ते बौद्ध सुद्धा बाबासाहेबाला विचारले आणि बाबासाहेबाचा त्या निवडणुकीमध्ये पराजय झाला. ही काळ्या अक्षरामध्ये लिहिण्याची गोष्ट आहे. बाबासाहेबाला पत्रकारांनी विचारलं, बाबासाहेब तुमचा पराजय कसा झाला? बाबासाहेब स्वतः उदाहरण सांगतात.
एक शिकारी जंगलामध्ये शिकारी करायला जातो, एका झाडावर बसून नेम धरतो, त्याच्या नेमामध्ये एक हरिण येते, त्या हरणीला बाण मारतो, तो बाण हरणीला लागतोही, परंतु हरिण जागेवर पडत नाही, तर तो बाण घेऊन तसंच पळते. शिकारी खाली येतो, ज्या ठिकाणी हरिण थांबली होती ती जागा शोधतो, तिथं त्या हरणीचं रक्त पडलेलं दिसतं आणि मग ते रक्ताचे थेंब थेंब हरिण कुठे गेली त्या मागाने शिकारी जातो. हरिण एका अवघाळ्यामध्ये लपून बसली आहे, जीवाच्या आकांतानं जीव वाचवण्यासाठी. शिकारी जातो आणि हरणीला धरतो. हरिण घाबरते आणि हरिण त्या शिकाऱ्याला म्हणते, मी एवढं जीव मुठीत घेऊन या अवघाळ्यामध्ये लपली आहे, तुला कसं कळलं मी इथं आहे म्हणून? तर शिकारी सांगतो, तुझं रक्त सांडलं होतं, त्या रक्ताने मी आलो. हरिण म्हणते, तुझा काही दोष नाही, धोका मला माझ्या रक्ताने दिला. बाबासाहेब पत्रकाराला उत्तर देतात, मला धोका माझ्या रक्ताने दिला. आपण बाबासाहेबाला सोडलं नाही तर चंद्रचूड आणि गवई आम्हाला सोडतील का? त्यांनी निकाल दिला आणि त्याचा बदर समिती त्यांनी तयार केली. बघा, बदर समिती ही एक सदस्यीय समिती आहे, एकल सदस्य समिती आहे. दुसरा एकही त्याला सहकारी नाही. बदर समितीला कार्यालय नाही, बदर समितीला स्टाफ नाही. आणि या बदर समितीला सांगितलं अहवाल द्या. बदर समिती ही असंवैधानिक समिती आहे, संविधानामध्ये अशी तरतूद नाही. जर समिती निवडायची तर आमच्याकडं अनुसूचित जाती जमाती आयोग आहे आणि त्या आयोगाचं काम आहे. आमच्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र, ज्याला आपण बार्टी म्हणतो, त्यांच्याकडे तरी द्यायला पाहिजे होतं. परंतु मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मर्जीतला वारे आणि वारेच्या मर्जीतला बदर याला सदस्य ठिकाणी निवडलं, समिती निवडली. हा बदर कुठेही महाराष्ट्रात फिरला नाही, मांगवाड्यात फिरला नाही, महारवाड्यात फिरला नाही, चामारवाड्यात फिरला नाही, आर्थिक स्थिती कुणाची काय आहे काही बघितलं नाही. सगळ्या डिपार्टमेंटचे अहवालामधून कॉपी पेस्ट केलं, त्याला तयार केलं. तो अहवाल त्यांनी सामाजिक न्याय विभागाला न देता, सामाजिक मंत्र्याला न देता तो डायरेक्ट मुख्यमंत्र्याला दिला. आणि तोही कधी दिला? आपण सगळे 14 एप्रिलच्या महिन्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये दंग असतो. आपण 2 महिन्यापासून तयारी करतो आणि 14 एप्रिलच्या महिन्यामध्ये आम्ही सगळे दंग असताना त्यांनी तो अहवाल सादर केला आणि शासनाने फक्त 15 तारखेपर्यंत तुमच्या हरकती नोंदवा असं आम्हाला सांगितलं. देशाची घटना लिहिली, 8 महिने घटना हरकतीसाठी ठेवली होती. या घटनेवर कुणाच्या काय हरकती असतील तर त्यास मांडा. 8 महिने आलेल्या हरकतीवर विचार केला, त्याच्या दुरुस्त्या केल्या आणि नंतर मग आमचं भारताचं संविधान लागू झालं. देशाच्या संविधानावर हरकती मागवण्याच्या अगोदर देशाचं संविधान लोकांना वाचायला मोकळं केलं. परंतु या बहादरानं हा अहवाल मात्र ओपन केला नाही आणि शासनाच्या वेबसाईटवर ठेवला नाही. आणि सांगा म्हणे तुमचं म्हणणं काय? अरे आम्हाला प्रश्नच विचारला नाही, तुमच्याकडे काय अहवाल आला हे आम्हाला दाखवलं नाही आणि तुम्ही म्हणता की काय म्हणणं आहे. आणि म्हणून आपण मग महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी आंदोलनं झाले आणि मग त्यांनी 29 एप्रिलपर्यंत वाढवून दिलं. याच्या मागचा कुटाणा आपल्या लक्षात येतो. सरकारचा हेतू शुद्ध नाही. हे सगळं कामाची पद्धत पाहिल्यानंतर आपल्या लक्षात असं येतं की सरकारचा हेतू हा शुद्ध नाही. सरकारला काहीतरी वेडं वाकडं करायचं आहे आणि आम्ही ते करू देणार नाहीत. मातंग समाजाचा विकास झाला नाही. बौद्धांनी जास्त नोकऱ्या घेतल्या, चर्मकारांनी लुटलं. माझा सरकारला प्रश्न आहे, याचा एम्पिरिकल डाटा तुम्ही कधी गोळा केला? चांभाराच्या शिक्षणाचं नोकऱ्याचं प्रमाण तुम्ही कधी कलेक्ट केलं? बौद्धाच्या नोकऱ्याचं शिक्षणाचं प्रमाण कधी कलेक्ट केलं? मातांग मागासले आहेत तुम्हाला कधी कळालं? बरं ठीक आहे, तुम्हाला वाटत असेल मातांग मागासलेले आहेत, मग दुखतंय हाल्याचं इंजेक्शन पकालीला का? अरे त्याचं मर्म काय? मातांग मागासलेला आहे हे सरकारचं अपयश नाही का? 77 वर्षामध्ये जर तुम्हाला शेड्यूल कास्टला आरक्षण देऊन सुद्धा महाराष्ट्रातली 2% असणारी जातीचा विकास नाही करता आला, म्हणजे सरकारचा अपयश नाही का? आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये उपवर्गीकरणाचा घाट सरकारनं घातला, हे त्यांचं अपयश लपवण्यासाठी आपण समजून घेतलं पाहिजे.
सरकारचं असं झालं आहे, माझ्याकडे एक वेळेस पाहुणे आले 2, आम्ही घरी 4, आमच्याकडे 4 बाजा होत्या. पूर्वीच्या काळामध्ये बाजावर झोपायचं. माझ्याकडे 2 एक्स्ट्रा पाहुणे आले. मग माझ्या शेजाऱ्याकडे 2 बाजा एक्स्ट्रा होत्या. मला वाटलं शेजाऱ्याकडे बाजा आहेत. मी शेजाऱ्याकडे गेलो, शेजाऱ्याला म्हणलं तुमच्याकडे 2 बाजा एक्स्ट्रा आहेत, शिल्लक आहेत, माझ्याकडे जरा 2 पाहुणे आलेत, जरा आम्हाला 2 बाजा देता का? शेजारी म्हणला नाही हो, माझ्याकडे 2च बाजा आहेत. एका बाजावर माझी आई आणि माझी पत्नी झोपते आणि एका बाजावर मी आणि माझे वडील झोपतो. मी म्हणलं मला अडचण बरोबर आहे, बाजा 2च आहेत, माणसं 4 आहेत, पण झोपायची पद्धत चुकीची आहे. महाराष्ट्रातल्या मातंग समाजाचा विकास करायचा असेल तर लहुजी वस्ताद साळवेच्या नावानं आयोग नेमला. 68 शिफारशी सरकारने मान्य केल्या. मातंग समाजाचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी हजारो कोटी रुपये द्या, आमचं काही म्हणणं नाही. मातंग समाजाला जमिनी वाटा, 5-5 एकर पाण्याखालच्या जमिनी द्या, आमचं काही म्हणणं नाही. मातंग समाजाच्या अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाला हजारो कोटी रुपये द्या, त्यांना उद्योगधंद्यामध्ये वाटा पैसे, आमचं काही म्हणणं नाही. सरकारनं ह्याच्यातली एकही मागणी मान्य केली नाही. फक्त यांना करायचं उपवर्गीकरण. आणि उपवर्गीकरण का करायचं आहे तर महाराष्ट्रातल्या बौद्धांना कमजोर करायचं आहे. परंतु या विचारपीठावरून मी महाराष्ट्र शासनाला इशारा देऊ इच्छितो, ज्यांनी आमच्यासाठी केलं, चांभारासाठी बौद्धानं केलं, मांगासाठी बौद्धानं केलं, आता या महाराष्ट्रातल्या बौद्धाला आम्ही एकलग पडू देणार नाहीत. महाराष्ट्रातला चर्मकार रस्त्यावर आहे. 30 जूनला महाराष्ट्रातल्या चर्मकारांनी विधान भवनावर मोर्चा लावला. 3 लाख लोक सरकारला प्रश्न विचारणार आहेत. बौद्ध आमचा मोठा भाऊ आहे, आतापर्यंत 70 वर्ष आमचं त्यांनी संरक्षण केलं आहे आणि म्हणून इथून पुढे पहिली गोळी या महाराष्ट्राला चांभार घालणार आहे. ही चांभाराची भूमिका आहे, राष्ट्रीय चर्मकार महासंघाची भूमिका आहे. आणि सगळ्यांनी आपण या भूमिकेमध्ये उरलं पाहिजे. कानेटकर सर, मी तुम्हाला प्रश्न विचारतो, जर मांगाचं अण्णाभाऊ साठे वेगळं झालं, महाराज काही म्हणले नाहीत, जाऊ द्या बाबा, त्यांचा आर्थिक विकास करायचा आहे, करू द्या. मांगाचं बघून चांभारानेही मागितलं, त्यांनाही दिलं संत रविदास आर्थिक विकास महामंडळ, आणि बौद्धांसाठी महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ राहिलं. तुम्हाला सांगतो 1995 ते 2000 पर्यंत मी दरवर्षी एक फाईल काढायचो महात्मा फुलेमधून, एवढं बजेट असायचं. आता अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची काय अवस्था आहे, संत रविदास महामंडळाच्या बजेटची काय व्यवस्था आहे, अण्णाभाऊ साठे महामंडळाची अवस्था काय आहे. यांनी तोडा आणि झोडा हा कार्यक्रम राबवलेला आहे. म्हणून आम्हाला वर्गीकरण होऊ देणार नाहीत. आणि जर वर्गीकरण तुम्हाला करायचं एवढा नादच आहे ना, तुमची खुमखुमीच आहे ना, मग 2027ला पहिल्यांदा जनगणना करा जातीनिहाय. आम्हाला कळू द्या आम्ही या देशामध्ये किती आहेत. 2027ची जनगणना करा, जातीनिहाय जनगणना करा. आणि मग ते कांशीरामजीचं वाक्य, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी. तुम्ही काय करता आम्हाला कळत नाही. 52% ओबीसी या देशामध्ये राहतात, त्यांना 27% आरक्षणामध्ये गुंतवून ठेवलं. 13% एससीला दिला, आम्ही 22% आहेत. 2027ची जनगणना झाल्यानंतर एससीची खरी संख्या तुम्हाला कळेल. 13% एससीला दिलं, 7% एसटीला दिलं, 10% आणखीन छोट्या एनटी यांना दिलं. 85% लोक झाले. 52, 13, 7 आणि 10, 85% लोकांना 50% आरक्षण दिलं आहे आणि 15% लोकांना 50% आरक्षण ठेवलं आहे. आमच्या काय धोत्रावर येई नाही का? आम्हाला कळत नाही. बाबासाहेबाला भारतरत्न पुरस्कार मरणोत्तर दिला, त्याच्यानंतर लता मंगेशकर गाणे म्हणणाऱ्या बाईला पुरस्कार दिला, ढोलका वाजवणाऱ्याला पुरस्कार दिला. हा बाबासाहेबांचा अपमान केला आम्हाला माहित नाही. ज्या महात्मा फुलेंनी अख्खं आयुष्य शिक्षणासाठी खर्च केलं, त्यांचा जन्मदिवस तुम्ही शिक्षक दिन म्हणून साजरा करायला पाहिजे होता. पण तसं न करता जो राधाकृष्ण पल्ली शिक्षकी पेशा सोडला, राजकारणात आला, राष्ट्रपती झाला, त्याचा शिक्षणाचा काही संबंध राहिला का? त्याचा जन्मदिवस तुम्ही शिक्षक दिन म्हणून साजरा करताय. आम्हाला कळत नाही. आम्हाला सगळं कळत आहे. आमच्या मनामध्ये आहे ऊर्जा भरलेली, आमचा तुमच्यावर प्रचंड राग आहे. तुम्ही आम्हाला डिवचू नका.
आणि जर तुम्ही आम्हाला महाराष्ट्रात त्रास दिला त्याचे परिणाम देशभर तुम्हाला भोगावे लागतील, हे आवाहन करतो मी या ठिकाणाहून. तुम्हाला माहीत असेल या देशामध्ये चांभाराशिवाय कुणाचं सरकार येत नाही. या देशामध्ये चांभाराशिवाय कुणाचं सरकार येत नाही. म्हणून तर भाजपसारख्या जातीवादी पक्षाने लक्ष्मण बांगारू सारख्या माणसाला पक्षाचं अध्यक्ष केलं होतं. सीताराम केसरी सारखा माणूस काँग्रेसचा अध्यक्ष झाला. बाबासाहेबांच्या काळामध्ये जगजीवनराम बाबूला उपपंतप्रधान केलं. सुशीलकुमार शिंदेला राष्ट्रपती पदाची उमेदवारी दिली. कशामुळं? या देशामध्ये जर सत्तेवर यायचं असेल केंद्रामध्ये तर या देशातला शेड्यूल कास्ट त्यांना सोबत ठेवावं लागतं. जर तुम्ही 2027च्या अगोदर जनगणना न होता जर तुम्ही या ठिकाणी आरक्षणाचा घाट घातला तर आम्ही तुम्हाला सोडणार नाहीत, तसं तर होऊ देणार नाहीत. आणि जर तुम्ही केलंच कुणाकुणाचं वर्गीकरण करणार आहेत? ठीक आहे. माझा दुसरा प्रश्न आहे, आमचा मातंग भावंड माग असलेला आहे ना, मग त्यांना त्यांचं काढून द्या. 2% आहेत ना, 1.98 आहेत, त्यांना 1.98 देऊन टाका. आम्हाला 58 लोकांना सोबत राहू द्या ना. पण त्यांना तसं नाही करायचं. त्यांना फोडा आणि झोडाचं राजकारण करायचं आहे. म्हणून आपण प्रत्येक माणसानं वर्गीकरण काय आहेत आपल्या कुटुंबाला समजून सांगा. आपल्या कुटुंबाला सांगितल्यानंतर आपल्या शेजाऱ्याला सांगा वर्गीकरण काय भूमिका आहे, काय भानगड आहे. आणि त्याच्यानंतर आपल्या समाजाला सांगा. आपण जागृत असलं पाहिजेत. फार मोठं षडयंत्र आरक्षण संपविण्याचा डाव आहे. दुसरं तिसरं काहीच नाही. तुम्हाला माहीत असेल पहिलं गॅसला सबसिडी होती. 300, 350, 400 रुपयाला गॅस मिळायचा. पुन्हा आमचे प्रधानमंत्री म्हणले तुमची सबसिडी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि गॅसची किंमत 800 रुपये केली. आता किती लोकांच्या खात्यामध्ये सबसिडी जमा होती मला सांगा? बंद. या सरकारला जे बंद करायचं आहे त्याला आधी फोडाफोडी करतात, तोडातोडी करतात, मग शेवटी बंद करून टाकतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 40 वर्षाचा संघर्ष आहे. बाबासाहेबाचा गंगाधर नावाचा मुलगा ज्या दिवशी तापीनं फनफन करत होता रमाईच्या मांडीवर आहे. बाबासाहेब चक्र मारतात. रमाई म्हणतात बाबासाहेब त्यांना दवाखान्यात न्यावं लागेल. बाबासाहेबांच्या पैसे खिशामध्ये खडकून आहे. तापीनं फनफनून बाबासाहेबाच्या समोर मुलानं दम तोडला. हा त्याग आहे. रमाई म्हणाले बाबासाहेबाला याला दफनविधी करण्यासाठी कपडा आणा. बाबासाहेब म्हणतात कपडा आणण्यापुरते पैसे असते तर मी दवाखान्यात नेलं नसतं का? मनातली मनात म्हणले, ढसा ढसा रडले. रमाईनं स्वतःचा पदर टरटर फाडला आणि जुन्या लुगड्याच्या पदरामध्ये मुलाचा अंत्यविधी केला. हा त्याग आहे बाबासाहेबांचा. आणि म्हणून बाबासाहेबांना एवढं कमवून ठेवलेलं जर आमच्या शंडपणामुळे जर जात असेल तर आमच्या जिंदगानीवर थू आहे. वर्गीकरण ये तो बहाना है, आरक्षण उनका निशाना है. आणि म्हणून आपण या ठिकाणी अनेक वक्ते बोलणार आहेत. बोललं पाहिजे. या महाराष्ट्रातला चर्मकार समाज सरकारला या ठिकाणी मी इशारा देतो, जर तुम्ही वर्गीकरण करणारच असाल तर आम्ही सुद्धा हा हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्माचा स्वीकार करणार. आज महाराष्ट्रात करू, उद्या देशात करू. आणि मग तुम्ही कुणाचं वर्गीकरण करायचं करत बसा, खुशाल करत बसा. आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. एवढंच या ठिकाणी सांगतो, थांबतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद. आयुष्यमान रोहिदासजी बनसोडे साहेब.